सत्कार न्यूज 24 में आपका स्वागत है। अमरावती में महाराष्ट्र देवस्थान इनाम उन्मूलन प्रारूप अधिनियम 2026 के खिलाफ मंदिर महासंघ ने बिगुल फूंक दिया है। राज्य पदाधिकारी अनूप जायसवाल ने इसे बिना शर्त वापस न लेने पर उग्र राज्यव्यापी जन आंदोलन की सीधी चेतावनी दी है। पत्रकार भवन में हुई इस प्रेस कॉन्फ्रेंस में सनातन संस्था के संत अशोक पात्रीकर, अंबा देवी संस्थान के एडवोकेट राजेंद्र पांडे, हिंदू जन जागृति समिति के सचिन वैद्य, नीलेश जटाले, ओम प्रकाश परतानी और पुंजाजी नेमाड़े उपस्थित रहे। वक्फ संपत्तियों को संरक्षण और हिंदू मंदिरों की जमीनें हड़पने वाले इस कानून का कड़ा विरोध किया गया। अमरावती से विशेष ब्यूरो रिपोर्ट, सत्कार न्यूज 24। राज्य कोर कमिटी पदाधिकारी महाराष्ट्र मंदिर महासंघ जो राज्य शासनाने देवस्थान इनाम जमीन निर्मूलन कायदा जो लागू करण्यासाठी एक प्रस्तावित मसुदा तयार केलेला आहे आणि त्या मसुद्यात 5 जूनपर्यंत हरकती दाखल करण्यासाठी एक त्यांनी मसुदा पाठवलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने आणि स्थानिक विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा कायदा जर महाराष्ट्रात लागू झाला तर ज्या देवस्थान इनामी जमिनी ज्या कोणत्या कब्जेदाराच्या तो अनधिकृत व्यक्ती असेल तरी ते कायदा लागू झाल्यापासून त्याच्या नावावर विना मोबदला होणार आहे। त्याची कोणतेही पैसे भरा लागणार नाही आणि ज्या देवस्थान जमिनीमध्ये साचलेलं पाणी आहे, विहीर आहे, तलाव आहे, टेकड्या आहे, अशा जमिना हा कायदा आल्यापासून राज्य शासनाच्या नावावर होणार आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारचं लँड ॲक्विजिशन न करता देवस्थानला कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता अशा जमिना या राज्य शासनाच्या नावावर राज्य शासन करणार आहे। दुसरा याच्यात महत्त्वाचा विषय आहे का जेव्हा देवस्थान इनामी जमीन निर्मूलन करण्यासाठी कायदा करता तर हा सरसकट कायदा तुम्ही आणला पाहिजे होता। तर याच्यात वक्फ ॲक्ट अंतर्गत ज्या संस्था आहे म्हणजे मस्जिद आहे, दर्गे आहे, यांना त्यांना वगळून ठेवले आहे। म्हणजे राईट टू इक्विलिटीचा राज्य शासनाने सगळ्यात पहिले याच्यात पहिल्या कलमातच घेऊन केला आहे। असं असताना आणि माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहे का देवस्थान इनाम जमिनी कोणत्याही परिस्थितीत ट्रान्सफर करता येत नाही। पुजारी असो, सेवेकरी असो, ट्रस्टी असो, ताबेदार असो, कूड असो, ॲडव्हान्स पोझिशनचे दावे असो, कोणत्याही परिस्थितीत या जमिनी जेव्हा ट्रान्सफर करता येत नाही अशा परिस्थितीत हा कायदा तुमचं प्रारूप समोर आणणे यासाठी याचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने पुढाकार घेतलेला आहे। आणि हा जर मसुदा राज्य शासनाने मागे नाही घेतला तर राज्यभर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने विश्वस्तांच्या उपस्थितीत भक्तगणांच्या सहकार्याने राज्यभर आंदोलन महाराष्ट्र मंदिर महासंघ छेडणार आहे।